आलो 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 हा आलो 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 राम राम मंडळी राम राम हा राम राम मंडळी राम राम आमच्या या धुंदळ गावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असेल. आता बघा आमचं धुंदळ गाव अरे हा छोटा आहे आणि 5-50 चाळकी असतील या सांगत्या आमच्या गावातला एक माणूस तुम्हासारख्या 10 लोकांना भारी पडत आहे. आता बघा या वर्षाला आम्ही पुन्हा एकदा नाटक करायचं ठरवलं आहे. हो सांगू ठेवतो आमची ही आहे ना दर वर्षाला खूप हत्ती आहे. या ठरवला या वर्षाला नाटक होणार म्हणजे होणार. आणि त्याकरता आम्ही आमच्या गावातल्या लोकांना बोलवलं आहे. अरे लई वेळ झाला की अजून कोणी आलं कसं नाही हो. अरे कुठे गेलं माझं गाववालं. राम राम पाटील राम 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 बसा 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 सगळे बसा. पाटील कसं काय बोलवलं पाटील कसं काय बोलवलं अहो बसा समजा सांगते बसा बसा. पाटील काय काम काढलं अहो शेताकडे लई काम आहे आणि यंदाला पाऊस बी कमी झालाय आणि धरणात पाणी बी नाही. आता आजी दादा म्हणले पाणी नाही तर मदत करतो भरायला. काय अहो अहो थांबा जरा समजा सांगते पहिले तुमच्या सर्वांचं स्वागत सभेला आले तर आता आपण या वर्षाला नाटक करायचं आहे. आणि पहिल्यांदा आपल्या प्रेक्षक वर्गाला तुमची सर्वांची ओळख करून देऊया नाही का. हा म्हाद्या हा गावातला आयडियाबाज माणूस पाटलाला मस्का लावून आपलं काम करून घेण्यात याचा हात खंडा. राम राम. हा सावळ्या शिंदे ही गावातली अतिउत्साही आसामी. नाटकातलं कुठलंही काम करायची यांची तयारी असते. या बकुळाबाई शिंदे त्यांच्या बाकडं त्या लई लाळा काढल्या. त्याचे परिणाम आता त्यांचे घरी सावळ्या शिंदे भोगताय. ही पार्वती महाद्याची बायको. तू म्हटलं की ही तुझा बाप म्हणणारच. एक नंबरची भांडखोर आहे. हा सदा आपण बरं आणि आपलं काम बरं असा हा काही. पण एकदा भडकला की भडकला. ही तर कामाची कमळी नुसती राबत असते. कुठे लोणची घाल पापड घाल जात्यावर दळ. काही नाही तर हातात झाडू घेऊन कचरा काढत राहील. राम राम पाहुणा राम राम. अरे अरे हा कसा आला इथे. हा दादू एक नंबरचा गुंड. दर पंधरवड्याला हा पोलीस चौकीत असतो आणि उरलेला वेळ गावातल्या कोणाला तरी गाठून बडवायच्या फिकीत असतो. राम राम पाहुण्यानो राम राम. राम राम रे गाववाल्यानो. तू कवा आलं आणि हा तर जेलमध्ये होता. काल राज्यालाच नाही का सोडलं त्या पोलीस पाटीलच्या तिच्या आईला लई त्रास दिला बघा. अरे बरं झालं आला तू बरं झालं सगळं जरा मजा येईल. चला तर म्हणजे सभा चालू करायची का. तर आपण नाटक करणार या वर्षाला नाही का. आणि नाटकाचा मुहूर्त चांगला व्हायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा आपण नाते म्हणून घ्या. आता वाचा सगळं उभं राहा आणि हात जोडा. म्या म्हणतो ना 2 वरील तमाशाचा फड जपून दे. ऐका कडे आधी गणाला राणी आणला ग तिचा रंग नाटक आहे नाटक. तू गप्प बस. बरोबर बोला सवय. अरे माझे बस जरा. अरे नाटक करायचं आहे या वर्षाला. तमाशा नाही बाई तुम्ही गावा
मी काय होती? हा, तुम्ही गावा. गावा बाई. मी तुमचा काय आवाज होती? तुमचा मी आवाज शिकलेली पण आहे गाणं. थोडं शिकली आहे गाणं नाही. म्हणून बाई. हात जोडा रे. आधी गणाला रनियानला आधी गणाला रनियानला नाही तर रंग पुन्हा जुना चुना हो नाही तर रंग पुन्हा जुना जुना हो, नाही तर रंग पुन्हा जुना जुना. माझ्या मनाचा मी तुपणाचा माझ्या मनाचा मी तुपणाचा जालून केला चुना चुना जालून केला चुना चुना पठ्ठे बापुरा कवी कवनाचा पठ्ठे बापुरा कवी कवनाचा हा एक तुकडा जुना जुना हो हा एक तुकडा जुना जुना नाही तर रंग पुन्हा जुना जुना हो, नाही तर रंग पुन्हा जुना जुना हो. बरं बस लई झालं. आता चला सगळं सुरुवात करूया. हा? करायची? हा. आता या बघा या वर्षाला आपण महाभारत करत आहे. हा मी ठरवलं आहे. आता बघा महाभारतामध्ये 2 पार्ट्या महत्वाच्या, एक कृष्ण आणि एक अर्जुन. आता तेव्हा मला सांगा कृष्ण कोणाला व्हायचा आहे? अरे काय ग? हा? अरे काय ग? अरे कृष्ण कसा हवा? रुबाबदार हवा. हा. अरे त्याला पर्सनॅलिटी हवी आणि गोरा पान हवा. हा. अहो पाटील कसं बघा येडशीट लागला का कृष्ण काय गोरा होता वय अहो माझ्या एवढा काला सावला असल तरी मी म्हणतो कृष्णाच्या पाटील मला द्या हे बघा 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 द्या बा मला आवा नको चालले म्हणे कृष्ण व्हायला माझं मुका केला मला चांगलं ठाऊक की कृष्ण कशाला बनायचं ते या साऱ्या गोप्यांसोबत या टेम्पास करायचं अरे बसून राहतो अर्जुन आणि कृष्णाचा आहे गोपूंचे कपडे पळून त्यांच्या बरोबर रास करायचा ना. अरे तुझा इरादा काय ना समजा गावाला माहितीये. ओ पाटील सांगून ठेवतो त्याला किसन केलं ना धाप त्याला पडदा टाकायला लावला त्या वेळा सांगून ठेवतो किसन बिसन नाही करायचं त्याला. अरे तू खूप रे चल बस इकडे तमाशा आहे का रे? अरे नाटक करायचं आहे नाटक अहो पाटील मी सांगतो बघा अहो मी काला सांगला असतो तरी लई स्मार्ट आहे बघा हे बघा बघा लई स्मार्ट बघा कृष्णाच्या पाठीमध्ये कसा फिट करतो पाटील अहो मी होतो ना कृष्ण अहो माझ्याकडे पिवला पितांबर हाय सोनेरी मुकुट बी हाय मला करा. अरे तू पितंबर नेस नाही तर मुकुट का तुझं थोपाड कुठेला पशील रामायण असतं ना रामायण तर तुला सुग्रीव केला असता सुग्रीव चांगला केशरीमध्ये. अरे शांत बस. हा, बस. पण पाटील मी म्हणते तुम्हाला महाभारतात कसं काय करायचं ते त्यापरी रामायण कराठी मला झक्कास शितेचा शिंद्या ती आजोबालाच असती रडत असती मग हनुमान येतो तिला खांद्यावर घेतो तू सीता अगं तुला जर मारुतीने खांद्यावर बशिवला तर उडण्या सोड तू तिथं पाटील माझं म्हणणं काय आहे तुम्ही जर रामायण करायचं ठरवलं ना पण ठरवला ना हा तर तो वाशा दिसतो या वाशा तो जरा काला सावला येतो हा त्याला सुग्रीवाचा पार्टी कर लई छक्का एकदम फिट बस आणि अरे वाशा अरे काळजी करू नका माझ्याकडं मुंबईहून आणलेली प्लास्टिकची शेपूट पण आहे मी देईन ना तुला पाटील त्याला करा ना सुग्री बघ ओ बाई तुमच्याकडे प्लास्टिकची शेपटी आहे ना वय मुंबईला आणलेली वय मला द्या की मी होतो ना सुप्रीम पाटील मला करा सुप्रीम हे वाशा फटकायचं नाही रे नाटक आहे लई बदली ना सांगतो तुला अरे ये बस तिकडे तुम्हा सुग्रीव मला या चाललाय पाटील मी सांगून ठेवते प्लास्टिकची शेपूट
शेवंताला शिता करा की शेलाट्या बांधायची हाय माझी बाय तिला उचलाया मारुतीला जरा ही जराच म्हणाल आणि ह्या दाद्याला याला काय मारुती नुसता गाव भर हिंडत असतो अरे कसं राजरेड्यावानी माझाही घेऊन नांदरेडा कोणाला मांडली ग स्वतः बघ म्हशीसारखी फुगली मांडू काही आणि घरी घरी बघ यो तुझा पोरींची टवाली करतोय अरे गोट्यात नेऊन बाज म्हशीला अरे दादू जरा गप्प बसा. हो पाटील थांबा तू. शिव, बघ ना बघ. अरे कारण दादू त्याचं सोड तुझं बोल र तुझी बायको काय चवळीची शेंग आहे? तिचं लगीन होत नव्हतं म्हणून तिचा बा कंटाळला होता कंटाळला आणि ती घोड नवरी कोणी करा ना म्हणून तिच्या बांधली तिच्या गळ्या कोणाला गोष्टी सांगतो रे तू इथं? अरे माझा सासरा साखर कारखानदार हाय तुझ्या सासऱ्यासारख्या शेणाची नोकऱ्या बाकी अरे गप्प बसा सगळं. गुमान बसा. एक शब्द कोणी बोलायचं नाही. हा पाटील मी असं म्हणतो वा. की रामायण महाभारत काय बी नको अहो चांगला कुस्तीचं फळ लावू कुस्तीचं फळ बघा अहो समजा गाव लोटल आणि पैसे फेकत सांगू का खंडूला लंगोट कसं सांगू का काय रे? हा? कोण खंडू त्या खंडूच्या बरगड्या मोजता येतात त्याला आखाड्यात आणून काय मारायचंय हे परवा माझ्या दुकानासमोर ह्या दादूच्या थोरल्याने त्याच्या थोपरीत दिली तर तो माझ्या शेवखंडाच्या लाडूच्या बरणीवर जाऊन आपटला आणि माझी बरणी फुटली ना गं पहिले माझी नुसकाने भरून द्या आणि मग करा कुस्तीच्या गोष्टी 22 शेवखंडाचे लाडू गेलेत माझे हा पाटील तुम्हाला सांगतो की जे शेवखंड्याचे लाडू 6 वर्ष जुने लाडू होते वरच्या आईच्या गणपतीला खायला घातलं आणि पोटातलं नाव कुठलं घेऊन तुम्हाला बस तिथं अजून लाडूचं नाव काढलं तर हिवाळ तुम्हाला सारखी कशी मारामारी अरे करते काय रे, काय रे? गप्प बसा ना. सवय लागली म्हणलं तुम्ही. हा गप्प बसा. पाटील माझं ऐका मी सांगू का तुम्हाला आता तुम्ही बोला. हो महाभारत करा मी अर्जुनाची पार्टी पण करायला तयार आहे माझ्याकडे धनुष्य बाण पण आहे हो मागच्या वर्षाला हिच्या बाण आमच्या बारक्यासाठी आणला होता होय की नाही काय बोलता तो तुमच्यासाठी नवा मागाचा हाय तो बाकी लई ना तो धनुष्य बाण तुमच्या गावातून टोपल्याशी घेऊन झोपतो तो आणि माझा बा तो तर लईच खाऊन आधी त्या बावा समजतो तो आता पोराच्या खेळाशी खेळ मला माहितीच नाही मला बावड सांगतो तुझा बा माहेरी नाही म्हणतो तुला जा की माहेरी जा माहेरी जाऊन त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर मिऱ्या तू आणि तुझी ती म्हातारी आई दोघं बी मिळून त्या म्हाताऱ्या छळ छळा मला नको ती माझ्या बाला काय नाही बोलायचं काम नाही काय दाखवतो का तुझ्या बाला अगं तुम्हाला सांगतो मागच्या वर्षाला इथला बा म्हातारा आला होता धीराची झाडू फिरवत म्हणला मी स्वतः बांधली आहे म्हण काय बोलतीय तू या हिचा हा झाडवाला काय भाय ए गोळे कुणाला बोलतेस का झाडवाला झाडवाला माझा बाय झाडवाला असेल तुझा बा आणि बांगडी तुझी आहे ए गाववाले दादा कोण सांगणार माझ्या बाने माझ्या धन्याला फटफटी दिली आहे फटफटी तुझ्या बाबाने हिऱ्याची झाडू ना बोलतीया अहो ती फटफटी कमत चालली मागचं चाक सारखं निकळते बघ एका चाकावर चालू का फटफटी हा? तुझ्या बाला मी काय सरकशीतलं वाटलं एवढी निजास होती कशाला घेतली फटफटी माझ्या बाकडून कशाला होते पसरले हात हा ओ पाहून एक सांगू का तुमच्या फटफटीचं चाक निघत आहे ना अहो मग असं करा की आपल्या ते बैलगाडीचं चाक लावा तुमच्या फटफटीला फटफटी गप्प बसा. आता कोणी गडबड करता मीटिंगच बंद करून टाकलं बाय. हा हो तुमचं भांडण थांबा बघा आता पाटील रामायण की महाभारत 5 मिनिटात ठरलं पाहिजे बघा फटफटी अरे काय सांगितलं
हा ये बघ या ठरवून टाकलं आहे 5 मिनिटं बी लागणार नाही महाभारत करायचं आहे आणि म्या कृष्ण होणार आणि ती पर्वाची ठाकरी आहे ना ती होईल राधा आणि तो आपला आहे ना बाबल्या अरे तो होईल अर्जुन हा बरोबर हा पाटील तो घेणार पोरगी त्याची येड लागले का तुम्हाला पाटील बरोबर ते परबाची थोडा होत्या थोडा त्या अहो त्या परबाच्या नातीचं आणि त्या दुसऱ्या कोणाचं तरी काहीतरी आहे सोडून द्या अरे बाबा तुला जे वाटतं असं काय बी नाही ग अरे. आणि काय बी असलं तर म्या सांभाळून घेईन आणि तुम्ही आहात की हो परब राहू दे वहिनी बोंब मारतील नको नको त्या परबाच्या राजाच्या वाट्याला जाऊ नका तुम्ही पाटील वहिनी लई भडक डोक्याची बाई हाय एकदा का चिडली तर बघायला नको रामायण महाभारत सगळं इथंच घडत नका त्या वाट्याला जाऊ पाटील त्या परीस माझा एक भाचा आहे जरा काला सावला हाय पण लई छान दिसते राम कृष्ण जे काय करणार ते त्याला करा की तरीच म्हणला हिचा भाचा कसा नाही आला ते झालबू का काय शिकला हिला तर वाटते साऱ्यांना कृष्णासारखा तो उपदेशच करणार अगं ये सटुळे कशाला बोलतीये माझ्या भाच्याला हा? तुझा भाचा कसा भाकरामध्ये दिसतो माहित आहे मला माझ्या भाच्याला बोलायचा त्रास नाही पाटील तिला सांगून ठेवा. पाटील तिला आवडा आवड खगे नाव तुम्ही बसा आगे बसा हो बाई तुम्ही बसा आगे तिला सांगा असं समजायला सांग हा बसा हा पाटील मी असं सांगू का मला एक पार्टी माहिती आता बोला अर्जुन म्हणून पिटे बघ करू का सांगू त्या अरे तो खालच्या आळीतला सलमान खान सलमान खान आलं तो सलमान खान तो काय नमाज पडल्यावर काय कृष्ण पुढार तसं नव्हतं माझ्या बायकोचा मामे भाऊ ना जरा बाडी बिडी बनवतो ना म्हणून समजतानाच माय खान म्हणतात अर्जुन म्हणून पिटे सांगू का त्या? सांगू अरे नाही रे का हो अजिबात नाही अरे लई भडक डोक्याचा आहे त्यो हा अरे मागच्या वर्षाला जत्रेला गेलो होतो तेव्हा असं त्यांनी मारून काढले आय 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 अजून दुखते बघ माझी पाठ हा पाटील मागच्या वर्षात दुखणं म्हणता होय? हा अजून दुखतंय हा मग गावाला एक सांगतो आतल्या पोटातली बातमी अहो, मागच्या वर्षीला जत्रेमध्ये पाटील त्या बनसोडच्या थोडीला बांगड्या घालून देतो असं सन्माननी बघत असं सांगतो चालेल सांगतो तसं नाही बघत अरे 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 असं काय बी नव्हतं रे असं काय बी नव्हतं अरे लई भडक डोक्याचा आहे त्यो लई भडक डोक्याचा आहे असं का? हा नाही 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 पाटील बरोबर हा, बोलतात बरोबर. भडक डोक्यात हाय बघा तो आणि जर का उद्देशाची वाक्य करायला कृष्ण विसरला तर याचा पारा चढायला येळ लागायचं ना आणि मग कौरव राहतील बाजूला आणि अर्जुन आणि कृष्णाची भांडणे व्हायची बरोबर थोडा भडक डोळ्यात आहे अर्जुन म्हणून पिटे बघ सांगू का पाटील सांगू का अरे तुला नाही म्हटलं ना मी हा मी म्हटलं नाही त्याला जर तुम्हाला अर्जुन करायचं असेल ना म्या कृष्ण होणार नाही हा पाटील पाटील मी होतो कृष्ण मला त्याला एकदा बघायचं नाही झालं. काय सांगतो स्वतःला? अरे 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 मी सांग अरे काय रे आपल्याला नाटक करायचं आहे ना रे हा का कृष्ण आणि अर्जुनाची मारबल दाखवायची हा पाटील मान जाय का हा, बोल. बघा आपण असं करा महाभारतच करा आणि तुम्ही वा कृष्ण अर्जुनाचा सीनच नको बघा असं जमक नाही अरे नाटक. काय बोलतोय सावल्या? हा. हा आपण आपल्या महाभारतामध्ये कृष्ण आणि राधा आणि यांच्या लीला दाखवूया हा. अहो पण ते महाभारत नाही हो कसं करायचंय असं अरे अरे ऐक आपल्याला कृष्णावर फोकस करायचा आहे हा. आणि कृष्ण आणि राधा यांच्या गोकुळातल्या लीला दाखवायच्या हा काही झपास नाटक होईल ओ पाटील